ओ लवंगी बाय, जी हुजूर। काय चाललंय म्हणायचं एवढं तडबून तडबून? कुछ नहीं, हम तो ऐसे ही बैठे थे, देखिए। हातात होतं की तुमच्या काहीतरी दडवून ठेवलं जाते। ये आपके काम की चीज नहीं है, आमच्या कामाची नाही, नाही तर मग कुणाच्या कामाची आहे? औरतों के काम की चीज है। तुमच्यासाठी आणलंय सवय? नहीं, किसी और के लिए। मगर आप अभी मुझे सवाल पूछ पूछ कर तंग न करे तो ही अच्छा है। मुझे और काम पड़े हैं बहुत। असं चलिए हटिए ना। अंडाची फरजण म्हणतात मला। आत्ता नाही दाखवलीस तर कधीच नाही बघणार। और मैं आपको दिखाऊंगी भी नहीं। जिनके लिए लाई हूं वो ही देखेगी, समझे? म्हणजे आमच्या परीस मानापणाचं कोणीतरी हाय म्हणायचं? जी हाँ, आम्ही ओळखतो का त्यासनी? आपसे ज्यादा उन्हें कौन पहचानेगा? नाव काय म्हणायचं त्यांचं? हमें कहाँ पता है उनका नाम? नाव गाव माहिती नाही आणि आम्ही ओळखतो होय त्यासनी? अच्छी तरह से। ज्याला मराठी मुलकात हुमणं म्हणतात, आणि हुमण्यांचं आणि आमचं कधी जमलं नाही बरं का? महाराज येत आहेत। दादाजी, तयारी कुठवर आली? राजा तयारी चोख आहे। आम्ही पुढे आलो त्याचा फायदा झाला। महाराज, आपली गलबत जंजिराच्या आड होती, नारळी पोफळीच्या झावळी। तुमचा इशारा आला की शीड उघडून सुसाट झेपावतील जंजिराच्याकडे। हो, आणि दैवगती आज मनासारखीच आहे। वाराही छान सुटलाय। म्हणजे सगळ्या गोष्टी मनाजोगत्या घडून आल्यात। फौज सुरक्षित जागी दडलेली आहे राजा। मासेमारीचा सोंग घेतलेले मावळे अगोदरच जवळपास फिरत आहेत। दादाजी, आज तुमच्या साक्षीनं दर्याला आग लावायची। बघू द्या स्थिती खैरियतला, दर्या सुद्धा कसा पेटतो। राजे, तुम्ही फक्त आदेश द्या, आम्ही तयारच आहोत। पण हल्ला आत्ता करायचा नाही, मावळ्यांना ताजा तवानं होऊ द्या। पण मग महाराज, हमला केव्हा करायचा? रात्री। रात्री? होय, रात्री। किल्ल्याचं नाव आहे जजिरे मेहरू, म्हणजे चंद्रकोर। म्हणूनच जंजिऱ्यावरचा हल्ला होईल तो चंद्रप्रकाशात, रात्री। हुमान मतलब पहेलिया, बराबर ना? लेकिन शिलेदार, हम कोई पहेलिया नहीं करते। पहिले तर चाललेत की एवढी वस्तू हाय, घर दाखवायला का तयार नाही? हा, यो विश्वास होय आमच्यावर? नाराज हो? लीजिए, देखिए। लवंगी बाई, काय कुकवाचा करंडा आणि कुकू भी हाय याच्यात? कहा था ना, आपके काम की चीज नहीं है, आपकी बीवी के लिए है। उन्हें दे दीजिए। लवंगी बाई,
काय होय माझ्या बायकोसाठी तुम्ही कुकू देताय सर? जी शिलेदार, लय मोठी गोष्ट केली सा बघा तुम्ही. अहो दर्या बी थबकला असून उसळायचा. काय होई आप ये उन्हें दे देना. हमारे नसीब में होगा तो उनके माथे पर लगा हुआ ये सिंदूर हम देखना चाहते हैं. लवंगी बाय, माझी गिरिजा लय हावरी आहे बघा कुकवाला. सच? होय तर मळवटच भरून असते माझ्या नावचा. फिर तो वो बहुत खुश हो जाएगी. आप ये उन्हें दे देना. नाही नाही जमणार, म्या नाही देणार. क्यों नहीं दोगे? अभी आपका काम हो जाएगा, आप स्वराज्य लौट जाओगे, फिर ये साथ ले जाना और उन्हें दे देना. सांगितलं नव, म्या नाही देणार. शिलेदार, आप तो जानते हो ना यहाँ जंजीरा में सिंदूर नहीं मिलता. मैंने वो व्यापारी से कितनी मिन्नतें करके बड़े मुश्किल से ये सिंदूर हासिल किया है, और आप हो कि मना कर रहे हो. वय मना करतोय म्या, पण तुम्हाला जर ह्यो सिंदूर द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या हाताने द्या. मैं वय तर मेरे हाथ से दूं? पर क्या ये मुमकिन है? का मुमकिन नाही? अहो हाय की मुमकिन. एवढं काय अवघड आहे त्याच्यात? हा, आता दारू गोळ्याच्या क्वाटाराचा स्फोट होईल आणि चऊ अंगाने मावळ भेटतील जंजिऱ्याला. या मोठा यालगार होईल आणि या जंजिऱ्यावरची त्या सिद्ध्याची जुलमी राजवट संपल. त्या सिद्ध्याला हुबा चिरून या जंजिऱ्याच्या तटावरती माझा भगवा फडकल आणि मग माझं राज येतील. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या संगट असतील माझ्या महाराणी येसुबाई सा. त्यांच्या शुभास्त या जंजिराची पूजा होईल. पवित्र करतील त्या या जंजिराला आणि त्यांच्या संगट असतील आमच्या गृहलक्ष्मी माझी गिरिजा. त्याच वेळेला तुम्हीच द्या तुमच्या हाताने जो कुकवाचा करंडा. गिरिजा बाई कितनी खुशनसीब है ना. लवंगी भाई, अब कोंडाजी बाबा, भीमाजी किनाऱ्यावर शंभू राजांची हालचाल दिसायला लागली. अरे वा, लवंगी बाय शेवटी ती येळ आलीच. चल तू हो मोर. वय ससाणा येतोय, सावध राहा. काय करतो रे? दवा
तवा तयार करतो या. असं कुणासाठी? म्हणजे अशीच तयार करतो या यानं वागताच उपयोगी पडते. हा. असं ससाना घिरट्या मारतो या. आला बघ. ए काय करतोय सीता? ते तोपासने आतून तेल लावायचं आहे जी. बरं बरं, जास्त रंगाळ्यात बसू नको सीता. ओ होय जी. राम राम. राम राम. ते कुमाजी बहिरी ससानागत फिरतोय. आलंय ध्यानात. त्या अब्दुल्लाला बी संशय आलाय. हुशार राहा, काम चोख करा. जी. राम राम. राम राम. राम राम. राम राम. झाली का समजांची तयारी? जी. कोणाला काय शंका? अजिबात नाही. देऊ का खुनेची इशारा शंभूराजासनी? द्या. आता इशारा देऊन झाली आणि चंद्रकोर उगवली की आपल्याला क्वार्टाराचा स्पॉट करायचा हाय. आम्ही समजे तयारीत आहोत. अंगाशी चला माझ्या मागणं. महाराज, आपल्या आदेशाप्रमाणे सगळे तयार आहेत. होय महाराज. पुढे काय करायचं? आम्ही आपल्या आज्ञेची वाट बघतो आहोत. आम्ही सुद्धा वाटच बघतो आहोत. महाराज, आपण वाट बघताय कशाची? इशाऱ्याची. इशारा मिळाला की मग आम्ही पुढचा आदेश देऊ. परंतु महाराज, तुम्हाला कोण इशारा देणार आणि कुठनं? जंजिऱ्यावरनं. जंजिऱ्यावरनं? महाराज, नाही म्हणजे आमच्या लक्षात येत नाहीये की जंजिऱ्यावरून कसा इशारा मिळेल. हो ना. कोण देणार आहे इशारा ते तरी कळू द्यात महाराज. कोंडाजी बाबा. कोंडाजी बाबा? राज परत्येत फितूर. गद्दार. नमक हरामीचं दुसरं नाव म्हणजे कोंडाजी बाबा. हो ना. ते कसा देतील इशारा? इशारा कोंडाजी बाबाच देतील. त्यांचा इशारा मिळताच आपल्याला झेप घ्यायची. महाराज, परंतु गद्दार आपल्याला इशारा देईल की अडचणीत आणेल? तर एकतर आणलंच आहे की. उलट महाराज, कोंडाजी बाबा आज आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतील. जी तलवार त्वेषानं स्वराज्यासाठी चालली तीच आज स्वराज्या विरुद्ध चालेल. आणि अशा माणसाच्या इशाऱ्यासाठी आपण वाट बघायची. महाराज, यात काही गनिमी कावा तर नाही? महाराज, यांच्या तिरस्काराचा दर्या लयच उफाळलाय. आता त्याला शांत कराच. म्हणजे कोंडाजी बाबा? होय, कोंडाजी बाबा फितूर नाही, गद्दार नाही. कोंडाजी बाबा रुसले नाहीत की फितूर झाले नाही. त्यांनी जे काही केलं ते आमच्या सांगण्यावरून केलं. जंजिरा स्वराज्यात आणण्यासाठी ते स्वराज्यावर रुसून जंजिऱ्यात गेले. हा गनिमी काबा.
आणि या गनिमी काव्यात लखुजी, भीमाजी, खाशाबा अशी चलाख माणसं त्यांच्या दिमतीला आहे. पण महाराज, याबद्दल एका शब्दाने बोलला नाहीत आपण कधी. रावजी नाना, बोलण्याची योग्य वेळ ही होती. या मोहिमेविषयी आम्हाला अत्यंत गुप्तता पाळायची होती. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे जंजिरा घेण्यात आपल्याला 8 वेळा आलेला अपयश. बाबासाहेबांनी जंग पछाडूनही, अगदी हातातोंडाशी येऊनही जंजिरा स्वराज्यात आला नाही. म्हणून ही खबरदारी घेतली आणि त्यात आपण यशस्वी ठरलो. आज आपण बाहेर आहोत, असंख्य आहोत, आणि जंजिऱ्याच्या अभेद्य तटबंदीच्या आत आहेत आपले 5 वाघ. पण यावेळी आपण जिंकणार, हमखास जिंकणार. कारण कोंडाजी बाबांनी जंजिऱ्यावरचं दारुगोळ्याचं कोठार शोधलं, सिद्धी खैर्याचा विश्वास संपादन केलं. आता आपण विजयाच्या अगदी जवळ येऊन ठेपलो आहोत. महाराज, हे खरंच अचंबा वाटण्यासारखं आहे सगळं. होय, पर जे हाय ते समद खरं आहे. आत एवढी फौज, सरदार, जागता पहारा. महाराज, अवघड आहे. दर्याला आग लावायची म्हणता, पण सावध राहिलं पाहिजे त्यांनी. महाराज, मोठी जोखीम आहे. जोखीम तर आहेच, आणि या जोखमीची सुरुवात होईल खाशाबापासून. खाशाबा त्याचं कसं वापरून गुंगीचं औषध तयार करेल. खाशाबाकडून हे औषध हिमाजी पर्यंत पोहोचेल. हिमाजी जंजिऱ्यात आचार्याचं काम करतोय. तयार केलेल्या जेवणात हिमाजी हे गुंगीचं औषध मिसळेल. गुंगीचं औषध मिसळलेलं जेवण जेवल्यानंतर जंजिऱ्यातले सिद्धीचे हशम काही वेळानं बेशुद्ध होते, आणि त्याचा फायदा घेऊन कोंडाजी बाबा खाशाबासह दारू गोळ्याच्या कोठाराकडे निघते. तोपर्यंत लखुजी आग ओकणाऱ्या 3 तोफा निकामी करते. संधीचा फायदा घेऊन कोंडाजी बाबा दारू गोळ्याच्या कोठाराच्या आत शिरतील. तुरुंगाची दारू पेरून वात बाहेर काढते. वात पेटवते. होता जंजिऱ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्याहून आसमानात उडते. जंजिऱ्याला भगदाड पडे. आतमध्ये एकच हाहाकार माजे. त्याचाच फायदा घेऊन भीमाजी आतून जंजिऱ्याचा दरवाजा उघडते. आपण विजेच्या वेगानं जंजिऱ्यात शिरू. एकच लांडगे तोड करू. सिद्धी मारला जाईल. जंजिरा स्वराज्यात येईल आणि स्वराज्याचा भगवा जंजिऱ्यावर भीमाखानं डवलू लागेल. जे डोळे शोधत असतील ते कोंडाजी बाबांना. हे कोंडाजी बाबा असे विजय वीराच्या थाटात आमच्या समोर येतील आणि आम्ही कडकडून कोंडाजी बाबांना आलिंगन देऊ. राजा, कोंडाजी बाबा, कोंडाजी बाबा, राज, यो बघा भगवा कसा डवरानं फडकतो या जंजिराच्या बुरजावर. कोंडाजी बाबा, तो भगवा नाही, तुमच्या त्यागाचं जरतारी वस्त्र आहे. तुमच्या निष्ठेची पताका आभाळात डौलानं डौलते.